सत्यानी जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्यांनी सगुण साकार रूप धारण केलेलं आहे आणि अशा या परमसत्याला व्यास महर्षींनी नमस्कार केला आहे. म्हणजे आपल्यालाही नमस्कार कोणाला करायचा आहे? परमसत्याला करायचा आहे. म्हणजे हा जो भागवत ग्रंथ आहे ना, या एका श्लोकामध्ये व्यास महर्षींनी इतकं मोठं काम केलं आहे की हा ग्रंथ सांप्रदायिक ठेवलेला नाही. आलं लक्षात? दत्त संप्रदायाचे म्हणतील की हा आमचाच ग्रंथ आहे, शैव संप्रदायाचे म्हणतील हा आमचाच ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथाला संप्रदायाच्या बाहेर नेऊन ठेवला आहे व्यास महर्षींनी. परमसत्य सगळेच मानायला तयार आहे, पण शिव विष्णू दत्त या संप्रदायापेक्षा परमसत्याला व्यास महर्षींनी नमस्कार केला आहे आणि त्याच परमसत्याला आपल्यालाही नमस्कार करायचा आहे. त्या परमसत्याचं ज्ञान आपल्याला व्हावं ही आपणही भगवंताला प्रार्थना करायची. आणि या जगामध्ये जी जी गोष्ट आपल्याला दिसते ती सगळी नाशवंत आहे. यद यद दृष्टम तत्तत नष्टम. जे जे दृश्यमान आहे ते सगळं नष्ट होणार आहे हा विचार करायचा. आणि या जगतावर प्रेम करण्यापेक्षा या जगताचा निर्मिती करणारा जो स्वामी आहे त्या भगवंतावर प्रेम करायला आपल्याला व्यास महर्षी सांगतात आहे. पुढच्या कथेकडे वळण्यापूर्वी 5 नामस्मरण करू आणि मग पुढे. कथाभाग कठीण आहे आजचा, जरा पचायला कठीण आहे, पण म्हटलं ठीक आहे 5 मिनिट नामस्मरण करू. हरे राम हरे राम हरे राम हरे हरे राम हरे